नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पती पत्नीचं नातं हे साधा जन्माचं असतं, परंतु आजकालच्या काळामध्ये नात्याचं तसं मोल राहिलेलंच नाही. तुमच्या नजरेमध्ये अनेक जोडपी असतील जी विवाहित असूनही आपल्या जोडीदाराला फसवतात. असंच झारखंडमध्ये एक प्रकरण समोर आलंय. इथे एक विवाहित महिला पतीला फसवून प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर 3 दिवसांनी ती बॉयफ्रेंड सोबत हॉटेलच्या रूममध्ये रोमॅन्स करताना सापडली. नवऱ्याला हे समजल्यानंतर तो इतका संतापला की 50 लोकांसह तो पोलीस स्टेशनमध्ये आला. तिथे त्यानं गोंधळ घातला. पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तर मग पोलिसांनी नक्की काय केलं आणि कसे पकडले हे 2 लोक पहा. तर पोलिसांनी सुभाष चौक येथील हॉटेलमधून एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत पकडली. पोलिसांनी नॉर्मल रेड टाकली होती. मग पोलीस दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. महिलेच्या पतीनं 3 दिवसांपूर्वीच ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती हे पोलिसांना नंतर समजलं आणि मग हा सगळा प्रकार उघडकीस आला. नवऱ्याला बायकोचं सत्य समजल्यानंतर तो लगेचच पोलीस स्टेशनला आला. सोबत गावातील 50 लोक देखील आले. पतीचं म्हणणं होतं की त्याला या पत्नीसोबत राहायचं नाही, त्याला घटस्फोट हवाय. पोलिसांनी बऱ्याच मेहनतीनं हा गोंधळ थांबवला. पत्नी सुद्धा प्रियकरासोबतच राहणार म्हणून अडून बसली होती. आता नक्की यांचं लग्न झालं कसं आणि तिथून पुढे नक्की झालं काय हे पाहूयात. यांचं लग्न 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. लग्नानंतर 2-3 महिने सगळं व्यवस्थित होतं, परंतु मला हे माहीत नव्हतं की पत्नीचा बॉयफ्रेंड आहे. 2 महिन्यानंतर ती सतत माहेरी जाऊ लागली. मला थोडा संशय आला, परंतु हे समजत नव्हतं की दर 2-3 दिवशी ही माहेरी का जाते. 28 नोव्हेंबरला पुन्हा माहेरी जायचं असं सांगून ती घरातून बाहेर पडली असं नवऱ्याने सांगितलं. मग मी तिच्या माहेरी फोन करून विचारलं तर ते म्हणाले की ती माहेरी आलेली नाही. पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची मग त्यांनी तक्रार नोंदवली. 1 नोव्हेंबरला पोलिसांनी पत्नीला हॉटेलमध्ये परपुरुषासोबत पकडलं. तो माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड होता. तो तिच्याच गावातला मुलगा होता. पत्नीला तो इतका आवडत होता तर मला असं फसवायचा तिला अधिकार नव्हता. मला माझ्या बायकोनं फसवलंय, मी तिच्यासोबत राहणार नाही असं नवरा म्हणाला. नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू आहे. पत्नीला सुद्धा तिच्या प्रियकरासोबतच राहायचंय आणि आता दोन्ही बाजूंनी चौकशी चालू आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजकाल काय होईल सांगता येत नाही. ही बाई माहेरी जाते सांगून दुसऱ्याचाच बेड गरम करायला गेली. यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.